नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी किरण वाघमोडे तुमचं सर्वांचं हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। तर प्रथमतः एवढे दिवस व्हिडिओ प्रसारित करू शकलो नाही, कारण दक्षिण भारताच्या दौऱ्यावर होतो, त्यामुळं माफ करा। तर आज दिनांक 6 मार्च 2019 संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आज आपण 7 मार्चचा हवामान अंदाज घेऊन आलो आहे। तर आज जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये जास्त अशी उष्णता वाढेल आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सकाळचे दवबिंदू पडतील किंवा थोडीशी थंडी जाणवेल। तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही याच्या पुढे ह्याच दिसण्या सॅटेलाइट इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता ढगांची परिस्थिती कशी आहे। सध्या हा जो आपला महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्रावर कसल्याही प्रकारचे ढग नाही आहेत। जर ढगांची स्थिती पाहायला गेलं तर जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या 3 राज्यांवरती आहे आणि इकडं थोडंफार जो दक्षिणेकडे तमिळनाडू काय भाग आहे तर त्या ठिकाणी हलकसं ढगाळ वातावरण आहे। इकडं ओडिशा म्हणा किंवा आंध्र प्रदेश या भागांमध्ये थोडंफार ढगाळ असं वातावरण आहे आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये, त्यामुळे तिकडे थोडाफार पाऊस चालू आहे। पण महाराष्ट्रावर कसलंच प्रकारचं ढग नाही, त्यामुळे कुठेही पावसाची शक्यता नाही उद्या तरी। आणि दिवस असा एकदम असा गरम राहणार आहे आणि रात्र थोडीफार काही जिल्ह्यामध्ये थंड राहणार आहे। तर ते कोणते जिल्हे आहेत ते आपण पुढच्या चित्रामध्ये पाहूयात। तर सर्वात प्रथम म्हणजे रातची जी थंडी कुठे राहणार आहे आज ते आपण जाणून घेऊयात की जे सातारा, पुणे, अजून म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांना चिटकून जो जिल्हे आहेत म्हणजे नाशिकपासून अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, चाफाई भाग किंवा कोल्हापूर हे जे भाग आहेत, तर या भागामध्ये थोडीफार थंडी जाणवणार आहे सकाळच्या पारी आणि म्हणजे दवबिंदूसुद्धा जास्त प्रमाणात पडू शकतात। तसेच कोकणातील सुद्धा काही भागामध्ये थंड असं वातावरण राहील। आणि जर दिवसा जर उन्हाचा विचार करायला गेलो तर जे सोलापूर किंवा जळगाव आणि जो ठाणे म्हणजे कोकणातील जो डोंगररांगांना चिटकून जो भाग आहे तर त्या भागामध्ये जास्तीत जास्त कडक असं ऊन जाईल। त्याचप्रमाणे गडचिरोलीचा काय भाग किंवा नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये सुद्धा उष्ण असा दिवस अनुभवायला भेटेल। तर आजच्या या हवामान अंदाजामध्ये एवढंच। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया असाच एक हवामान अंदाज घेऊन, तोपर्यंत नमस्कार।